म्हणजे जागृती, स्वप्न आणि झोप या तिन्ही अवस्थांमध्ये जसं अजपाजप हा अखंड चालतो, तसं नाम सुद्धा टिकलं पाहिजे. त्याच्यासाठी काय प्रयत्न करावेत? तर त्याच्यासाठी एक प्रयत्नांचा तक्ता आपल्याला इथे सांगितलेला आहे. तशा पद्धतीने आपण ते प्रयत्न करून बघितले पाहिजेत. थोडेसे कष्ट आहेत बरं. मी रोज 5,000 नाम घ्यावं त्याच्यासाठी. आणि किती दिवस घ्यावं? जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधू आणि भगिनींना माझा साष्टांग नमस्कार. आपण जपाचा अभ्यास जो काही आहे हा जाणून घेतो आहोत. पावसचे स्वामी स्वरूपानंद जे काही आहेत त्यांचा एक अनुग्रहित शिष्य होता. स्वामींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो पावसला गेला होता. पावसला गेल्यानंतर त्यांनी स्वामींना असे विचारले की स्वामी, सर्वोत्कृष्ट वेळ आणि सर्वोत्कृष्ट जप कोणता हो चांगला? की असा जप की जो जप घेतल्यानंतर दुसरं काही करावं असं वाटलं नाही पाहिजे, अशा पद्धतीचा एखादा जप मला तुम्ही सांगा. त्यावेळेला स्वामी त्याला असं म्हणाले की अजपाजप हा सर्वोत्कृष्ट जप आहे. एकदा श्री महाराज हुबळीला गेले होते. तिथून पुढे ते दावणगिरीला गेले आणि करी नावाच्या एका गृहस्थांच्या घरी महाराज उतरले होते. करी नावाच्या गृहस्थांनी श्री महाराजांना हाच प्रश्न विचारला की महाराज, अजपाजप याचा अर्थ मला जरा समजावून सांगा. त्यावेळेला महाराज असं म्हणाले होते की जप करताना अशी एक स्थिती येते की जप करावा लागतच नाही, तो आपोआप होऊ लागतो. तो तिन्ही अवस्थांमध्ये टिकतो, ती करण्याची गोष्ट राहत नाही. पुढे मुंबईला परत आल्यानंतर परमपूज्य बाबा बेलसरांनी श्री महाराजांना हाच प्रश्न विचारला की महाराज, ही अजपाजप जो काही आहे तो तुम्ही हुबळीला समजावून तर सांगितले, पण मला जरा विस्ताराने समजून घ्यायची आहे, ही गोष्ट मला तुम्ही परत एकदा सांगा. तर त्यावेळेला महाराज असं म्हणाले की ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि भक्ती मार्ग या तिन्ही अवस्था अजपाजप आहे. या तिन्ही अवस्थांत भगवंताचा विचार सतत टिकून राहणे हा ज्ञान मार्गाचा अजपाजप आहे. आता या तिन्ही अवस्थांमध्ये भगवंताचा विचार हा जो काही आहे तो टिकून राहिला पाहिजे हो. आणि टिकून राहण्यासाठी म्हणून अनेक गोष्टी कारणीभूत राहतात. आता कर्ममार्ग घ्या, कर्मकांड घ्या. कर्मकांडामध्ये बघा, आपण एखादा वैष्णव मठाचा जर विचार केला तर तिथे 16 ओळ खूप प्रमाण असतं. आता वैष्णव मठाचाच विचार झाला म्हणून मी पूर्वी एक वाचलेली कथा तुम्हाला सांगतो. ती कथा फार सुंदर आहे, म्हणजे 16 ओळ्याच्या संदर्भातली कथा आहे. आता अशाच एका वैष्णव मठामध्ये व्यंकटरमण बालाजीचं जे मंदिर होतं, तिथेच सेवा करणारा जो शिष्य होता त्या शिष्याचं नाव सुद्धा व्यंकट असं होतं. तिथले स्वामी जे आहेत ते स्वामी अत्यंत कर्मठ, अत्यंत 16 ओळ पाळणारे असे होते हो. आणि हा व्यंकट नावाचा जो शिष्य होता, हा शिष्य 16 ओळ पाळण्यामध्ये इतका तरबेज होता की त्याला अशी जागृती असायची की ही अमुक एक गोष्ट केल्यानंतर 16 मोडेल, अमुक एक गोष्ट केली नाही म्हणजे 16 मोडणार नाही, याची जागृती त्याला सतत असायची हो. त्याला एक दिवस स्वप्न पडले. स्वप्न पडल्यानंतर त्याला स्वप्नामध्ये असे दिसले की आपण व्यंकटरमणाच्या मंदिरामध्ये, बालाजीच्या मंदिरामध्ये जाऊन बसलेलो आहोत. आणि बसलेलं असताना तिथे ते विष्णू सहस्रनामाचा पाठ तिथे ते करत होते. तिथे ओवळ्यामध्ये असलेला एक व्यक्ती, म्हणजे ज्याने अंगावरती शिवलेलं वस्त्र घातलेलं आहे असा एक व्यक्ती या व्यंकटाच्या समोर आला आणि स्वप्नामध्ये या व्यक्तीने व्यंकटाला स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर या व्यंकटाला जाग आली. जाग आल्यानंतर स्वप्नात आपल्याला स्पर्श झाला आणि आपलं 16 मोडलं म्हणून या व्यंकटाने पहाटे उठून आंघोळ केली, हे स्नान केले. आणि स्नान केल्यानंतर शुचिर्भूत होऊन विष्णू सहस्रनामाचा पाठ करायला बसला. आणि मग त्याच्यानंतर हा व्यंकट त्यावेळेला मठामध्ये गेला.
त्यावेळेला स्वामी समोरून येत होते. स्वामी सोहळ्यामध्ये होते. स्वामी अत्यंत कडक शिस्तीचे, पण अधिकारी सत्पुरुष होते. आणि असे अधिकारी सत्पुरुष त्या व्यंकटाला म्हणाले की आज एक काम कर, आज एकादशी आहे, भगवंताचा सगळा उत्सव झाला की माझ्या खोलीमध्ये ये बरं. आणि ज्या वेळेला सगळा भगवंताचा उत्सव साजरा करून व्यंकट ज्या वेळेला स्वामींच्या खोलीमध्ये गेला, त्यावेळेला स्वामींनी त्याला शक्तिपात दिला. कारण स्वामींनी असं सांगितलं की तुझा 16 ओळ हे जे काही आहे हे अजपाजपासारखं झालेलं आहे, की तुला सर्व अवस्थांमध्ये जे काही आहे ही अवस्था तुला आता प्राप्त झालेली आहे. असा हा अजपाजप आहे. आता या अजपाजपाबद्दल अजून कुठे आपल्याला वाचायला मिळतं का? तर हो, समर्थांच्या दासबोधामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. परमपूज्य बाबांनी त्याची एक नोंद त्यांच्या पुस्तकामध्ये ठेवलेली आहे. ते असं म्हणतात की दासबोधामध्ये अशी गोष्ट सांगितलेली आहे, तार, मंद्र आणि घोर या संगीतातील संज्ञा सांगितल्या आहेत. पुढे आपल्याला ते स्वर माहितीच आहेत, सा रे ग म प ध नि सा, हो की नाही? तर इत्यादी जे 7 स्वर आहेत त्यापैकी सा हा प्रधान स्वर आहे. त्या स्वराचे स्थान हे परेच्या वरती आणि पश्चंतीच्या खाली आहे. शब्दाचे स्थान मुख आहे, म्हणजे मुखातनं पण शब्द उच्चारतो असं. नादाचे स्थान हृदय आहे, हृदयामध्ये नाद ऐकू येतो बरं आपल्याला. म्हणजे तो जो शब्द असतो त्या शब्दांपासून भावना. समजा आपण एखाद्याचं कौतुक केलं किंवा एखाद्याने आपलं कौतुक केलं, आपल्याला कसं वाटतं की खूप बरं बरं वाटतं. एखाद्याचं आणि आपलं भांडण जर झालं तर त्या भांडणामधून काय निर्माण होतो? तर राग निर्माण होतो. आणि तो कुठे ते राग निर्माण झाला की हृदयच धडधडायला लागतं, अशी अवस्था होते. म्हणजे नादाचे स्थान हृदय आहे, त्याच्या खाली ध्वनीचे स्थान आहे. आता आपण एक प्रयोग सांगितलेला आहे दासबोधामध्ये, एकांतामध्ये स्वस्थ बसायला सांगितलेला आहे. आणि एकांतामध्ये स्वस्थ बसलेले असताना की कोणताही उच्चार केला नाही तरी सोहम 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 असा शब्द त्या साधकाला ऐकायला यायला लागतो. आता हा शब्द कुठून ऐकू येतो? हे शब्द ब्रह्म नाद ब्रह्माच्या पलीकडे आहे. या शब्दाच्याही पलीकडे जाण्याची खटपट हे योगमार्गी करीत असतात. श्वास आत घेताना सो आणि बाहेर सोडताना हम असा शब्दाशिवाय उच्चार होतो. जीव मात्र हा जो काही आहे हा जप अखंड पद्धतीने करीत असतो. त्याला जेव्हा या गोष्टीची जाणीव होते की इथेच सोहम 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 हा जप हा अखंड जपला जात आहे, त्यावेळेला तो आत्मदर्शनाच्या आत्मसाक्षात्काराच्या दर्शनाच्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो. अशी ती अवस्था आहे, याला अजपाजप असं म्हणतात. बरं, म्हणजे जागृती, स्वप्न आणि झोप या तिन्ही अवस्थांमध्ये जसं अजपाजप हा अखंड चालतो तसं नाम सुद्धा टिकलं पाहिजे. त्याच्यासाठी काय प्रयत्न करावेत? तर त्याच्यासाठी एक प्रयत्नांचा तक्ता आपल्याला इथे सांगितलेला आहे. तशा पद्धतीने आपण ते प्रयत्न करून बघितले पाहिजेत. थोडेसे कष्ट आहेत बरं. हे रोज 5000 नाम घ्यावं त्याच्यासाठी. आणि किती दिवस घ्यावं? तर एक 25 दिवसाचा हा प्रयोग करून बघावा. म्हणजे आज आपल्याला कळालं ना की आज आपल्याला अजपाजपाबद्दल माहिती कळालेली आहे. तर 25 दिवसाचा हा अभ्यास करावा. म्हणजे तो कसा करावा की आज 5000 जप घ्यावा, उद्याही 5000 घ्यावा, असं 5000 करता करता 25 दिवस 5000 जप करावा. 26व्या दिवशी या गोष्टीची जाणीव घ्यावी. या गोष्टीची जाणीव साधकाला येते की तो जप करीत नसतानाही त्याचा जप हा होतो आहे. म्हणजे श्रीराम 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 असा तो जर जप करीत असेल तर त्या जपाच्या अवस्थेमध्ये 26व्या दिवशी त्याला जाणीव होते की त्या वेळेला ज्या वेळेला तो जप करीत होता त्यावेळेला तिथे त्याचा श्रीराम 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 हा जप होऊ लागलेला आहे. आता या सर्व अवस्थांमध्ये जप चालावा. म्हणजे आपल्या सगळं काही करताना जप चालावा. याच्यासाठी काय करावं? तर समर्थांनी फार सुंदर आपल्याला सांगितलेलं आहे. चालता बोलिता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये श्रीराम. तर हीच अवस्था आपण बाळगायची आहे. म्हणजे चालता बोलता सगळं काही आपण नाम घेत राहायचं आहे. श्रीराम 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 जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे अशा पद्धतीने नाम घ्या की 26व्या दिवशी हे नाम आपोआप येतं की नाही हे बघा. आणि हे जर 26व्या दिवशी हे नाम जर आपोआप आले तर आपल्याला नाम
हे रोजच्या ठरलेल्या संख्येमध्ये घ्यायला काही अडचण नाही. आपल्या त्या सर्व अवस्थांमध्ये नाम टिकून राहते. हाच त्याचा तो प्रत्यय आहे. हाच त्याचा तो प्रत्यय आहे. एक अनुभव सांगतो आणि अनुभव सांगून आजच्या प्रवचनाची सांगता करतो. म्हणजे उद्याच्या भागामध्ये आपण अजपाजपाचं नाम हे कशा पद्धतीने आणखीन सुदृढ करू शकतो याची आणखीन काही उदाहरणं आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. बघा, एक साधक होता. त्या साधकाने परमपूज्य बाबांना असा प्रश्न विचारला की बाबा, एक मला आलेला जो काही भाव आहे तो भाव मला कायम का राहत नाही? म्हणजे उदाहरणार्थ, मी महाराजांसमोर उभा राहिल्यानंतर मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली, तर तो कृतज्ञतेचा भाव हा मला कायम का येत नाही? त्यावेळेला परमपूज्य बाबा त्याला असं म्हणाले होते की बाळ, गोष्ट अशी आहे की हे अनुभव वगैरे देणं किंवा हे जे काही भाव वगैरे येणं, ही जी काही अवस्था आहे, ही अवस्था तुझ्याही हातात नाही, माझ्याही हातात नाही. ती केवळ आपल्या सद्गुरूच्या हातामध्ये आहे. मग त्याच साधकाने त्यांचा अनुभव असा सांगितला. तो असं म्हणाला की मी माझा अनुभव सांगतो. एकदा गोंदवल्यात समाधीचे दर्शन घ्यायला गेलो होतो. त्यावेळी तेथे आणखीन कोणी नव्हते. एकाएकी मला काय झाले काय माहित नाही, काही ठाऊक नाही, पण अगदी मोठ्याने रडू लागलो. समाधीकडे पाहून हेच माझे आई बाप आहेत असे मला वाटले. त्या रडण्यात देखील आनंद होता. तो भाव परत यावा असे मला वाटत होते, पण येत नाही. असं का होतं, असा प्रश्न त्यांनी बाबांना विचारला. तर त्यावेळेला बाबांनी त्याला असं सांगितलं की हा जो काही आहे, हा अनुभव देण्याचं जे काही सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य केवळ सद्गुरूंकडे आहे. आणि सद्गुरू ते त्याला अशा पद्धतीने, अशा खुबेने ते मधाचं बोट लावतात की तो ते अनुष्ठान करीत राहतो. आणि अनुष्ठान करता 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 एक अवस्था अशी येते की त्या अवस्थेमध्ये नाम जे काही आहे हे अनुभव द्यायला लागते. आता त्या नामाचे अनुभव काय काय असतात ते आपण उद्याच्या भागात बघूयात. तोवर सर्वांना जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम समर्थ.